नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल 8,000 रुपयाची वाढ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून ही नवीन अपडेट पाहणार आहोत. तर आपण चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चला. आजच्या नवीन अपडेट सोयीस्कर समजून चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कर्नाटक मंत्रिमंडळाने 1 ऑगस्ट पासून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. या एपिसोडच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय आपण पाहूया. 7वा वेतन आयोग. कर्नाटक राज्य सरकारने माजी मुख्य सचिव के सुधाकर राव यांच्या अध्यक्षतेखाली 7वा वेतन आयोग स्थापन केला होता. या आयोगाने कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 27.5% वाढ करण्याची शिफारस केली आहे. या पगार वाढीमुळे राज्य सरकारवर वार्षिक 17,440.15 कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. सरकारचा निर्णय आणि अंमलबजावणी. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या निर्णयाची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुप्रतीक्षित 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिफारसी 1 ऑगस्ट पासून लागू होतील. यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पगारवाढ. या नवीन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात 27.5% वाढ करण्यात आली. गेल्या वर्षी मार्चमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्मचाऱ्यांना 17% अंतरिम वाढ दिली होती. आता सिद्धरामय्या प्रशासनाने बोम्मई यांनी जारी केलेल्या पगारातील 10.5% वाढीचाही समावेश केला आहे. यामुळे एकूण पगारवाढ 27.5% झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि सरकारचा प्रतिसाद. कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याची योजना जाहीर केली होती. या घोषणेमुळे सिद्धरामय्या सरकारवर पगारवाढीचा निर्णय घेण्यासाठी दबाव वाढला होता. कर्मचाऱ्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत सरकारने तातडीने कारवाई केली आणि 7व्या वेतन आयोगाची शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या पावलाचा प्रभाव. या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 50% पर्यंत वाढवला होता. हा सुधार 1 जानेवारी 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाला. याचा फायदा सुमारे 49.18 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना झाला. केंद्र सरकारच्या या निर्णयाने राज्य सरकारावरही आपल्या कर्मचाऱ्यांचे अशाच प्रकारचे निर्णय घेण्याचा दबाव निर्माण झाला होता. निर्णयाचे फायदे आणि परिणाम. आर्थिक लाभ. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण मासिक उत्पन्नात वाढ होईल. जीवनमान सुधारणा. वाढीव पगारामुळे कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारण्यास मदत होईल. त्यांना चांगले आरोग्य सेवा, शिक्षण आणि इतर सुविधा मिळणे सोपे होईल. कार्यप्रेरणा. पगार वाढीमुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल आणि कामाप्रती असलेली प्रेरणा वाढेल. यामुळे सरकारी कामकाजाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. आर्थिक चक्र. वाढीव पगारामुळे कर्मचाऱ्यांचे खर्च करण्याची क्षमता वाढेल. यामुळे बाजारपेठेत अधिक पैसा येईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सामाजिक सुरक्षितता. पगार वाढीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळेल. यामुळे त्यांना भविष्यासाठी बचत करणे आणि गुंतवणूक करणे शक्य होईल. आर्थिक बोजा. पगार वाढीमुळे राज्य सरकार वार्षिक तब्बल 17,440.15 कोटी रुपयाचा अतिरिक्त वार्षिक बोजा पडणार आहे. हा खर्च भागवण्यासाठी सरकारला नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधावे लागतील किंवा इतर खर्चात कपात करावी लागेल. महागाई. वाढीव पगारामुळे बाजारपेठेत अधिक पैसा येईल, ज्यामुळे महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारला या परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागेल. खाजगी क्षेत्रावरील प्रभाव. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीमुळे खाजगी क्षेत्रातील कंपन्यांवर देखील आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा दबाव येऊ शकतो. कर्नाटक सरकारचा 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. या निर्णयामुळे राज्य सरकारवर पडणारा आर्थिक बोजा आणि त्यांचे दीर्घकालीन परिणाम यांचाही विचार करणे आवश्यक आहे. सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करताना आर्थिक स्थिती राखण्याचे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.